आज आपण वर्षभर टिकणारा आणि 10 मिनिटात होणारा असा तोतापुरी कैरीचा मेथंबा कसा बनवायचा हे बघणार आहोत। चटकदार, रसरशीत व आंबट गोड चव असणारा असा मेथंबा, म्हणून रेसिपी पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आपण रेसिपीकडे वळूया। मेथंब्यासाठी लागणारे आपले साहित्य: अर्धा किलो मी कच्ची कैरी घेतली। कैरी एकदम आपली कडक पाहून घ्यायची आणि हिरवी असणारी घ्यायची। आणि अर्धा किलो कैरीसाठी मी पाव किलो गूळ घेतलेला 250 ग्रॅम, आणि मेथी दाणे, हिंग, मोहरी आणि ह्या थोड्या मिरच्या घेतलेल्या आहे लाल, आणि चवीनुसार मीठ। तर कैरीची आपण साल काढून घेऊया। आधी कैरी आपण सुरीने हे आपण शेंडा आणि गूळ याचं काढून घेऊया। आता याचे साल काढून घेऊ। तर हे कैरीचे साल काढून घेतलेले आहे मी दोन्ही पण। आता याचे काप करून घ्यायचे आपल्याला पाहिजे तसे, आणि जास्तीत जास्त पातळ काप करायचे म्हणजे शिजायला कठीण जात नाही। हे बघा, छान मी असे काप करून घेतलेले आहे कैरीचे, असे लांब लांब आणि पातळ। काय आहे, पातळ केले ना तर आपल्याला शिजायला कठीण जात नाही, लवकर शिजल्या जातात। आणि तुम्ही चापर बोर्डने जर समजा त्याच्यावर जर कट करत असाल चाकूने, तरी पण ते सुकलेलं पाहिजे। विळीनं कापत असेल तरी पण सुकलेलं पाहिजे, पाण्याचा अंश सुद्धा लागू द्यायचा नाही, तरच आपलं 12 महिने टिकल्या जाते हे मेथंबा। चला तर आपण करायला सुरुवात करूया। आता पॅन मध्ये मी आता तेल टाकून घेत आहे। ह्या पळीने मी आपली 3-4 पळी तेल टाकणार आहे। काय आहे, तेल टाकल्याने जास्तीचं आपण तर जास्त काळ टिकल्या जातो आणि 12 महिने टिकतात। त्याच्यामुळे आंब्याचं कुठल्याही पदार्थाला, लोणचं राहू द्या, मेथंबा राहू द्या, तेल जास्त टाकायचं, हे सुद्धा एक टीप आहे। आणि बघा, आता याच्यामध्ये मी मोहरी टाकते। एक चम्मच आपली मोहरी टाकते। मोहरी छान तडतडू द्यायची। तर मोहरी छान तडतडलेली आहे। आता आपण 1.5 चम्मच याच्यामध्ये मेथी दाणे टाकूया, कारण मेथंबा आहे म्हणून मेथी दाणे जास्त टाकले पाहिजे, कारण मेथीचा स्वाद त्याच्यामध्ये छान येतो। आणि याच्यामध्ये आपण दालचिनीचा छोटा तुकडा टाकायचा, आणि ह्या मिरच्या घेतलेल्या आहे मी थोड्या, त्याचे तुकडे केले आहे ते पण टाकायचे त्यात। आणि हिंग टाकायचा आहे आपल्याला, ह्या चम्मचने आपला 1.5 चम्मच हिंग ह्यासाठी टाकायचा। हिंग झालं, तेल झालं, हे आपला मेथंबा जास्त काळ टिकण्यासाठी मदत होते, त्याच्यामुळे हिंग जास्त टाकायचं। याला सतत फिरवत राहायचं, असं खालीवर करत राहायचं। याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही। झाकण ठेवल्याने काय, वाफ सुटल्या जाते आणि आपला मेथंबा जास्त काळ टिकत नाही, म्हणून असंच फिरवत राहायचं। आपण बारीक काप केले, पातळ काप केले, त्याच्यामुळे ते लवकर शिजल्या जातात। त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया, चवीनुसार मीठ। आणि हळद जास्त नाही घालायची, कारण हळदीने आपला मेथंबा काळा पडू शकतो, म्हणून हळद प्रमाणातच टाकायची।
मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पितळीच्या भांड्यात कुठली आंबट वस्तू पितळीच्या, जर्मनच्या, ॲल्युमिनियमच्या याच्यात करायची नाही. कारण काय आहे, आपल्या शरीरावर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या अशा गोष्टींना, आंबट वस्तूंना आपले स्टीलचीच भांडी वापरायची. आता याच्यामध्ये मी गूळ टाकणार. आणि याला असं फिरवतच राहायचं, झाकण अजिबात ठेवायचं नाही. झाकण न ठेवता सुद्धा हे आपला मेथंबा छान होतो आणि पूर्ण आंबा शिजला जातो. याला पाणी सुटणार आहे आता गूळ टाकल्यामुळे. तुम्ही निम्मा गूळ निम्मी साखर टाकू शकता, पण गूळ टाकला तर गुळाचा खूप छान स्वाद येतो आणि छान लागतो. बघा आपल्या हिंगाचा आणि मेथी दाण्यांचा छान स्वाद सुटलेला आहे छान किचन मध्ये. आपली एक कैरी शिजली का हे आपण बघून घ्यायचं आधी. हे बघा एक कैरी घेतलेली आहे मी, डिश मध्ये टाकली आणि आता ह्या चम्मचने आपण असे दाबून पाहिजे. बघा छान शिजलेली आहे. बघा हे पातळ चिरल्यामुळे काय आहे, लवकर शिजल्या जाते म्हणून पातळ चिरायच्या पोळी. आता ह्या स्टेजला आल्यावर मी आता याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहे. लाल तिखटाने काय आहे, छान कलर येतो आपल्या मेथंब्याला. आणि शेवटी टाकायचं. मिरची पावडर जर आधीच टाकलं ना आपण तर ते जळण्याची शक्यता आहे आणि आपला मेथंबा काळा पडणार, म्हणून आपण लास्ट स्टेजलाच टाकायचे. आता झालं, थोडा वेळ होऊ द्यायचा आहे. होत आलेला आहे आपला मेथंबा. चिकटपणा येऊ द्यायचा आहे. अजून चिकटपणा यायचा आहे. थोडं आणखी 5 मिनिट होऊ द्यायचं आहे. हे बघा कसं छान झालेलं आहे, कसा छान कलर आलेला आहे त्याला. बघा छान चटपटीत आणि रसरसीत झालेला आहे आपला मेथंबा. तुम्ही पण घरी ट्राय करा. माझ्या ही पद्धतीने सांगितली, ह्या पद्धतीने ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपला मेथंबा छान गार झालेला आहे. आता आपण हे काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊया. कुठलेही आंब्याचे पदार्थ काचेच्याच बरणीमध्ये भरायचे. मी मागच्या पण व्हिडिओ मध्ये सांगितलं, आता पण सांगताय, काचेच्याच बरणीत भरायचे. झाला आपला कच्च्या कैरीपासून मेथंबा तयार. हा मेथंबा मी अर्धा किलोचा केलेला आहे. तुम्ही याची क्वांटिटी वाढवू शकता, त्यानुसार तुम्ही गूळ घ्या. 1 किलो जर कैरी घेतल्या समजा तर अर्धा किलो गूळ घ्या. आणि पाव किलो जर कैरी घेत असाल तुम्ही तर 1/2 पाव गूळ घ्या, म्हणजे 125 ग्रॅम गूळ घ्या. अशा प्रमाणे क्वांटिटी वाढवू शकता, कमी जास्त करू शकता तुम्ही. आणि हा मेथंबा तुम्ही पोळी सोबत, चपाती सोबत खाऊ शकता किंवा जेवताना आपण तोंडी लावायला थोडा ताटामध्ये घेऊ शकतो. आणि आता सीजनल फळ आहे हे आंबा म्हटल्यानंतर, आणि आंबा हे सर्वांच्या आवडीचं फळ आहे. मेथंबा म्हणा, साखर आंबा म्हणा, गूळ आंबा म्हणा, पप्पू म्हणा किंवा लोणचं, हे प्रत्येकाला सर्वांनाच आवडीचा पदार्थ आहे. त्याच्यामुळे हे सीजनल जवळी सीझन सुरू आहे असं झालं तोपर्यंत हे सर्व पदार्थ करून ठेवायचे, आपण स्टोर करून ठेवायचे आणि याचा आपण 12 महिने आस्वाद घेऊ शकतो. तर ह्याप्रमाणेच आता तुम्ही माझ्या पुढच्या पण रेसिपी बघा आणि याच्या आधीच्या पण मी रेसिपीज टाकलेल्या आहेत त्या पण बघा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.